पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे आज चौंडीमध्ये आलेले होते। थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। साहेब, 299वी जयंती आहे, कसा उत्साह पाहायला मिळाला? खूप लोक उत्साहित आहेत। लोकांना दरवर्षी 31 मेला चौंडीला यायचं म्हटलं तर सणासारखी परिस्थिती असते, उत्सवासारखी परिस्थिती असते आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो समाज बांधव हे दर्शनासाठी येतात। आणि आता या वर्षी 300वी जयंतीचं वर्ष आहे। आज 299वी जयंती झाली आणि आता पुढचं पूर्ण वर्षभर हे 300वी जयंती आहे। त्यामुळं फार मोठं उत्साहाचं वातावरण लोकांच्या मध्ये आहे। 300वी जयंतीच्या निमित्तानं आम्ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत आणि ते आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू कशा पद्धतीनं कार्यक्रम घ्यायचे, काय घ्यायचे। तर आज आम्हाला अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होऊन लोकांच्या मध्ये खूप आनंद आहे। ही जयंती अहिल्यानगर जिल्हा झाल्यानंतर पहिली जयंती आहे, याचा खूप आनंद सर्व अहिल्या भक्तांना आहे आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांना सर्व लोकांच्या वतीनं धन्यवाद दिलं। इतका मोठा निर्णय, इतका चांगला निर्णय राज्य सरकारनं घेतला, त्याबद्दल लोकांनी आभारही व्यक्त केलं। दुसरीकडे आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी म्हटलं की ओबीसी समाजातून जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही 288 जागावरती निवडणूक लढवणार। बघा, त्यांनी काय भूमिका घ्यायचा हा त्यांचा विषय आहे, परंतु ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही हे राज्य सरकारनं वारंवार सांगितलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं आहे। त्यामुळं त्यांची भूमिका काय आहे त्याच्याशी फार महत्त्व नाही, कायद्याप्रमाणे काय सुरू आहे ते आम्हाला भूमिका बघणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे धनगर आरक्षणासंदर्भातला जर मुद्दा असेल त्याच्या संदर्भामध्ये आपण बोललेला आहात, काय नेमकी? बघा, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेली अनेक वर्षे आमची नेते मंडळी लढतायत, झगडतायत। दुर्दैवानं आमचं आरक्षण हायकोर्टामध्ये निकाल आमच्या विरोधामध्ये गेला। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी समाजाच्या वतीनं विनंती केली की लोकांच्या मध्ये प्रचंड या विषयामध्ये नाराजी आहे, तर आम्ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतोय। सरकारनं आमच्या पाठीमागं पाठबळ उभा करावं। देवेंद्र भाऊंसारखा कायदे तज्ञ नेता आमच्याकडे आहे आणि त्यांच्यावरती आणि एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांनी त्यांची सगळी ताकद आमच्या पाठीमागं उभा करावी अशी मागणी केली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी पाठबळ देण्याचं मान्य केलंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठेतरी आपल्याला पाठिंबा देण्याचा सांगितलं असल्याचं एकंदरीत गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन किरण कटरेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, चौंडी, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।